हॅलो. तर काल गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर ना घरातली सगळी कामं वगैरे करूनच जायचं होतं. कारण की का नाही मम्मीचा स्वयंपाक वगैरे झालेला होता. बाकीचं जे करायचं राहिलेलं होतं, धुणं म्हणा किंवा भांडी, असं जे राहिलेलं होतं ते मम्मी करत होती आणि मी लागलेली आतमधलं किचन साफ करायला. आता किचन ओटामध्ये ना जे स्वयंपाक झालं की मम्मी लगेच भांडी घेऊन बाहेर गेली आणि कपडे धुवायला लागली. तर म्हटलं राहू दे किचन कट्टा मी साफ करते. आणि काल ना जे कुठं राहिलेलं होतं करायचं शेंगदाण्याचं, तर काल लाईट गेलेली होती. म्हटलं ते पण लागलीच करून घ्यावं. आल्यावरती मम्मीचा पण जास्त असा लोड व्हायला नको, कारण की उन्हातून आलं की काही काम करू वाटत नाही. तोपर्यंत दूधही आलेलं होतं. आता दूध आम्ही विकतच घेतो आहे बरं का. तर ते 2 लिटर दूध ना आई लागलेली तापवायला आणि नंतर मी गेले भैयाला बोलवायला. भैयाला बोलवायला का गेले, कारण की त्याला पण सोबत न्यायचा होता. कारण की बसने मी काही प्रवास केलेलाच नव्हता कधी. मग त्याला बोलवून आणला आणि गोळ्या वगैरे ज्या आहेत ना सगळ्या, त्या सगळ्या बॅगमध्ये घेतल्या आणि फाईल वगैरे सगळी सोबत घेतली. दवाखान्यामध्ये पोचल्यावरती ना भरपूर अशी गर्दी होती. तिथं काही व्हिडिओ करताच आला नाही. आणि नंतर संध्याकाळी घरी आले ना त्यावेळेस माझी जोडवी ना वाढलेली होती. मग लग्नात ज्या जोडव्या आलेल्या होत्या ना ते सजाईनं मला दिली, म्हणजे सजाई म्हणजे माझी आजीच आहे. तर तिने मला ती दिली काढून, म्हणली मोकळं पाय नको ती, त्यामुळे ही जोडवी घाल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.